नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे ईश्वरीची ही असली अवस्था पाहून खरं तर अर्णवला फार वाईट वाटत असतं की ही मुलगी किती कष्टाळू आहे आणि आपण तिच्याकडे इतक्या दिवसापासून लक्षच दिलेलं नाही. आपल्यावरती घरावरती किती प्रेम करते, जीव लावते, या सगळ्या विचारामध्ये अर्णव बसलेला असतो. आणि अर्णवची असली अवस्था पाहून आकाश आणि नम्रताला आता टेन्शन आलेलं असतं. त्याला शॉकमधनं बाहेर काढायचं असेल तर त्याच्याशी बोलायला हवं, हाच विचार करून आता इथे नम्रता पुढे सरसावते आणि जिजूंसोबत बोलण्याचा प्रयत्न करू लागते की तुम्ही घरी जाऊन फ्रेश होऊन का येत नाही. तर ते सांगू लागतात की जोपर्यंत ईश्वरी बरी होत नाही तोपर्यंत इथून मी हलणार नाही आणि मला कोणी हट्टही करायचं नाही. मग ती खरंच म्हणू लागते की तुम्ही किती काळजी करतात इशूची. तर तो म्हणतो की खरं तर तिने हे एवढं सगळं केलं आहे ते कोणासाठी, माझ्यासाठीच ना. आणि स्वतःचा जीव तिने धोक्यात घातला. एवढं सगळं करूनही ती माझ्यापासून दूर गेलेली मला अजिबात चालणार नाही, असं म्हणत तो त्याचे इमोशन्स, त्याला वाटणारी काळजी ईश्वरीबद्दलची सगळं काही मनमोकळेपणाने इथे नम्रता आणि आकाशसोबत बोलत असतो. आणि त्या दोघांना स्पष्ट दिसत असतं की किती प्रेम करतो हा ईश्वरीवरती. ईश्वरीसाठी तो इथून हलायलाही तयार नाही, ईश्वरीच्या प्रेमाखातर तो कुठे जायलाही तयार नाही आणि घरी जायला तर अजिबातच तयार नाही. हे सगळं पाहून खरंच त्यांना दोघांना खूप बरं वाटतं आणि त्या दोघांची एकमेकांबद्दलची हळहळही त्यांना दिसत असते. आपल्याला इकडे मात्र सगळं दिसेल की सगळेजण उपाशी तापाशी बसलेले आणि वल्लवी मात्र गाडीमध्ये जाऊन बसते, पार्सल आणते आणि मस्त ताव मारत पोटभर अन्नही खाते. आणि ह्या मुलीचा जीव कधी जातोय असा विचार करत तिथे ती बसलेली असते. आता डॉक्टर बाहेर येतात, अर्णवला हाक मारतात. अर्णव पुढे जाऊन त्यांना विचारतो तब्येत कशी आहे. तर डॉक्टर इथे गुड न्यूज असं म्हणत इथे अर्णवला सांगू लागतात की तुमची बायको आता धोक्यातनं बाहेर आली आहे, तर ती सकाळपर्यंत कधीही शुद्धीवर येऊ शकते, आता काहीच भीती राहिलेली नाही. असा इतका छान निरोप दिल्यानंतर आता सगळ्यांना खूप बरं वाटतं. सगळेजण अभिनंदन करू लागतात अर्णवचं. आता शुद्धीवर सकाळी ईश्वरी येईलच, आता काही धोक्याचं काम राहिलेलं नाही म्हणत सगळेजण आनंदी होतात. इथे आकाश घाई गडबडीत लगेच आईला फोन करायला बाजूला जातो. आईला ही गुड न्यूज द्यायची म्हणून तो फोन करू लागतो आणि ती मात्र खाण्यापिण्यात व्यस्त असते. ती फोन उचलते. आकाश लगेच निरोप देऊ लागतो की आई आता ना वहिनीची तब्येत खूप छान आहे, ती सकाळपर्यंत शुद्धीवर येईल असंही डॉक्टरांनी सांगितले, तर काळजी करायची काहीच गरज नाही. मग फोन तो ठेवतो. हे ऐकल्यानंतर मात्र डोक्याला कपाळाला हात आपटत वल्लवी म्हणू लागते आता ही बाया पुन्हा एकदा शुद्धीवर येणार आणि माझ्या डोक्यावर मिरे वाटणार आणि त्या न्यूज रिपोर्टरलाही शोधण्यामध्ये पुन्हा एकदा सहभाग घेणार. त्याच्या अगोदरच काहीतरी करायला हवं असं तिच्या मनात विचार चालू असतो. इथे अर्णव आता आजीला आणि सगळ्यांना म्हणू लागतो की तुम्ही सगळेजण घरी जा, आराम करा. आता ईश्वरी बरी आहे, मी तिच्याजवळ थांबतो, ती शुद्धीवर आली की मग मी तुम्हाला सकाळी कळवतो. सकाळी तुम्ही सगळेजण येऊन मग तिला भेटा. तरी ते सगळेजण मग त्याला जायला निरोप देतात. पण मात्र आता इथे ईश्वरीची आई काही केल्या घरी जायला तयार नाही, तर ती तिथेच थांबायचा हट्ट करते. नम्रताला मग आकाशला घरी सोडवायलाही सांगते. तिचं मनच होत नाही मुलीला सोडून अशा अवस्थेत घरी जायचं, तिचं मनही लागणार नाही. तिने निर्णय घेतला मुलीजवळ थांबायचं. आता इथे ईश्वरीजवळ अर्णव आणि सुप्रिया थांबलेले असतात. आता सगळेजण घरी जायला निघतात, पण वल्लवी कुठे राहिली म्हणून सगळ्यांना तोच प्रश्न पडला आहे. तर वल्लवीला इथे बाबा तुम्ही फोन करा असं आकाश सांगू लागतो. तर लगेचच तिचा नवरा तिला फोन करू लागतो आणि अविनाशने फोन लावल्यावर तू कुठे विचारलं होती, सांगते की मी ना एका जोशी गुरुजींकडे आले, ते ना आपल्या ईश्वरीवर एवढं मोठं संकट आलं, आपल्या घरावर संकट आले, तर त्याच्यावरती काही पर्याय निघतोय का ते विचारायला मी गुरुजींकडे आले. तर ते आपल्याला सांगतील काय उपाय वगैरे असेल तर तसे उपाय करूया, आपल्या घरावरचं संकट घालूया. हे ऐकल्यानंतर आजीला फार बरं वाटतं की सून म्हणून तिने किती चांगला निर्णय घेतला. गुरुजींकडे गेली, पर्याय शोधते आणि ईश्वरी बरी व्हावी, घरावरचं संकट जावं. खरं तर इथे संकट जावं नाही, संकट आणखी वाढावं याच्यासाठी वल्लवी भलत्याच माणसाला भेटते. त्याच्याकडनं एक असं औषध घेतले जे इंजेक्शन ईश्वरीला मारतंच तिची तब्येत खालावेल आणि ती जागच्या जागी मरून जाईल. इथे ना आपल्याला हेही पाहायला मिळेल की अर्णव आणि सुप्रिया बाहेर बसलेली असतात. खरं तर अर्णव इतका विचारात गुंग असतो आणि सुप्रिया त्याच्याजवळ जाऊन त्याला सॉरी म्हणू लागते. तर तो म्हणतो मला का सॉरी म्हणताय. मग ती म्हणू लागते की माझ्या भूतकाळातल्या सावलीमुळे तुमच्या संसारावरती एवढं मोठं काळं सावट आलं, माझ्यामुळेच हे सगळं घडत आहे. ईश्वरी ही माझ्याचमुळे एवढ्या सुमसाम जागेवर गेली त्या व्यक्तीला भेटायला, तिथे ती पुरावे शोधायला गेली, त्याच्यामुळे तिच्यावर एवढं मोठं संकट आलं, ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मीच आहे असं म्हणत ती रडू लागते. तर ईश्वरी बरी होईल ना,
तर इथे अर्णव म्हणतो होईल होईल, ती नक्की बरी होईल आणि तुम्ही स्वतःला ब्लेम करून घेऊ नका, स्वतःवर आरोप लावू नका आणि ती नक्की बरी होईल, चला आपण 2 घास खाऊन घेऊया असं म्हणत तो तिला जेवायला घेऊन जातो सुप्रियाला. ईश्वरी आता इथे बाहेर हॉस्पिटलमध्ये एकटीच असते. त्याच वेळेला वल्लवी येते. वल्लवीच्या डोक्यात एक प्लॅन आहे तिला इंजेक्शन मारून मारण्याचा, तोच करण्यासाठी. खरं तर आता इथे वल्लवीचा कोणतरी पाठलाग करते आणि तिची व्हिडिओ शूटिंग करते. आता हा गुपित रहस्यमय व्यक्ती कोण आहे जो वल्लवीच्या मागोमाग येतो आहे आणि हे सगळे शूट तो करत आहे. आता कोण व्यक्ती असेल हेही पुढे आपल्याला पाहायला मिळणारच. हे एक मोठं रहस्य झालं आहे आपल्या सगळ्यांसाठीच. आता इथे वल्लवी इंजेक्शन देण्यासाठी हातात बाटली आणि इंजेक्शन घेते. त्याच वेळेला सुप्रियाचा बाहेर आवाज येतो. सुप्रिया येते, हे पाहिलं तिच्या हातातनं बाटली खाली पडते, फुटते. आता सुप्रियासमोर बाहेर तर जाता येणार नाही, तर इथे लगेचच तिला एक ड्रेस दिसतो डॉक्टरचा, ऑपरेशन थिएटरचा. तर तो ड्रेस घालते आणि लगेच स्वतःला पॅक करून इथे जणू काय मी पेशंटला तपासायला आलेले डॉक्टरच आहे असं चेकअप सुरू करते. आणि हे पाहिल्यावरती बाहेरच सुप्रिया थांबते. डॉक्टर चेकअप करताय म्हटल्यानंतर ती तिथेच थांबते. याच गोष्टीचा फायदा घेत वल्लवी त्यांच्या डोळ्यासमोरून बाहेर निघून जाते. आणि इथे अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो काय चाललंय मध्ये, तर इथे ती सांगते की मध्ये डॉक्टर आले, ते चेकअप करते म्हणून मी बाहेर थांबले. डॉक्टर गेले त्याच्यानंतर अर्णव आतमध्ये जातो आणि ईश्वरीजवळ थांबतो. ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो की तू कधी शुद्धीवर येणार, मला तुझ्याशी शिवाय कोण आहे या जगात, तू मला सोडून जायचं अजिबात नाही, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. ह्या सगळ्या गोष्टी तो रडू लागतो. रडल्यावर तो हात पकडतो आणि रडता रडता इथे ना अर्णव हाक मारतोय म्हटल्यावरती ईश्वरीला जाग येते. तर तिला ते क्षण आठवतात ज्या वेळेला तिच्या डोक्यामध्ये त्या माणसाने काठी घातली. ते आठवून ती हातपाय हलवू लागते. हातपाय हलवल्यावरती तिच्या हातातले आणि जे काही मशिनरीचे हे वस्तू असतात त्या खाली गळून पडतात आणि त्याच्यानंतर ते मशीन ब्लँक होतं. इथे अर्णव घाबरतो. काय झालं त्याला कळलेलंच नसतं. मशीन अचानक बंद झालं आहे, ईश्वरीची हालचाल होती आहे. तर हे काय प्रकारे मग तो हॉस्पिटलमध्ये नर्सला आणि डॉक्टरला बोलवायला जातो. इथे आता आपल्याला हे पाहायला मिळेल की वल्लवी धमकी देऊ लागते की तू ना पैसे घेतले 50 लाख आणि काम काय पूर्ण केलेलं नाही. तुझ्या माणसांमुळे हे काम अर्धवटच राहिलं आणि ती ईश्वरी अजूनही जिवंत आहे. तर इथे तो तिला म्हणू लागतो की उदयकांत की तू मला पैसे दिले म्हणजे काय मला खरेदी केलेलं नाही, मी तुझं काम चोख केलं आहे, तू मला याचे पैसे द्यायला हवे. तर ती म्हणते नाही, जोपर्यंत ईश्वरीचा जीव जात नाही तोपर्यंत 1 रुपया तुम्हाला मी देणार नाही असं म्हणत धमकवू लागते. आणि उदयकांत म्हणू लागतो की तू सहजासहजी समजू नको, मला धमकी देणे तुला महागात पडेल. तर ती म्हणते मी कोणालाच घाबरत नाही, चल काय करायचं करून घे, अशी धमकी ती त्याला देऊ लागते. उदयकांतला इथे फार राग येतो. इथं उर्मटपणा वल्लवीचा पाहून तो संतापतो. आता नर्सला ज्या वेळेला अर्णव बोलून आणतो तर नर्स फटफट सगळं चेक करते. तर तिला दिसतं की मशिनरी का बंद पडल्या, कारण तिला लावलेले जे मशिनरी जे होते ना ते गळून पडलेले असतात. ती सगळं परत ईश्वरीच्या हातावरती इकडे तिकडे चिटकवते आणि मशिनरी चालू होते. तर ती म्हणू लागते की तुम्ही इतके प्रेमात वेंदळे झाले ना, तुम्हाला हेही दिसलं नाही का मशिनरी गळून पडलं आहे म्हणून हे मशीन बंद पडलं. आणि इथे ना ह्या दोघांमधलं प्रेम पाहून सुप्रियाला खूप छान वाटतं आणि मग ती बाहेरच बसते आणि आतमध्ये इथे अर्णव ईश्वरीजवळ बसलेला असतो. बघता बघता रात्रीची सकाळ झाली. ईश्वरी शुद्धीवरही आली आणि उठून एकटक ती अर्णवकडे पाहत असते. अर्णव किती निरागस दिसत असतो. त्यातच अर्णव उठतो आणि मग तो ईश्वरीकडे पाहत म्हणू लागतो की तू कधी उठलीस. तर ती म्हणते बराच वेळ झाला. तर तो म्हणतो मला उठवायचंच ना. तर ती म्हणते तुमच्याकडे पाहत होते, तुम्ही किती गोंडस शांत झोपलेले होतात आणि एकटक तुमच्याकडे पाहतच राहावा असं वाटत होतं म्हणून मी गुपचूप बसले होते. तर इथे अर्णव तिच्याकडे एकटक पाहत असतो. तिला शुद्ध आलेले पाहून त्याच्या जीवात जीव आलेला असतो. इथे सकाळ झाली आणि अंजलीला जाग आली आणि आजूबाजूला पाहते तर काय, राजेश घरात नसतो. ते पाहिल्यावरती तिला भीती वाटते. ती घाबरते, इकडे तिकडे पाहू लागते. मग मोबाईल कुठे आहे शोध घेते आणि मग कॉल करून पाहू लागते तर फोनही लागत नसतो. इकडे मात्र राकेश मज्जा करायला रियाच्या घरी आलेला असतो. एकदम शांत झोपलेला असतो आणि मोबाईल थोड्या वेळात वाजतो. हे पाहिल्यानंतर लगेचच तो जागा होतो. बिंडोक बायको फोन करते, आता इथून निघायला हवं. त्यातच ना रियाच्या सोन्याच्या अंगठ्या बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या असतात. 1-2 अंगठी उचलून घेऊन जावा असं त्याचं मन होतं. त्याचं नशीब खूपच खराब. राकेशच्या हाताचा धक्का ग्लासला लागतो. ग्लास पडतो आणि त्यातच रियाला जाग येते. रिया पाहते लगेच तिच्या हाताला जखम झालेली असते. त्या ग्लासवरतीच तिचा हात पडलेला असतो आणि मग ती म्हणते तू इथे काय करत होतास. तर राकेश सांगू लागतो की मी ना
पाणी पिण्यासाठी हात पुढे करत होतं, त्याच वेळेला तू ही उठली आणि मग तो ग्लास फुटला आणि तुझ्या हाताला लागला. ती रडायला लागते. ती म्हणते की तू जाऊ नकोस आता कुठेच मला सोडून, बघ माझ्या हाताला किती लागले. मग अंजलीचा फोन आलेला पाहून तो बाहेर जाऊन बोलू लागतो. त्याच्या मागोमाग लगेच रिया पण येते. तरी ते तो म्हणू लागतो की मी रात्री मला NGOतनं फोन आला म्हणून मला अर्जंट बाहेर यावं लागलं. तर ती म्हणते लवकर घरी या. तर तो इथे रियाला खोटं सांगू लागतो की मला घरी अर्जंट बोलवलं आहे, माझ्या बहिणीची तब्येत बिघडली आहे, तिला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे असं सांगून तो तिथून पळ काढतो. आता इकडे अर्णव ईश्वरीवर जोरजोरात रागावू लागतो की तू इतक्या सुमसाम ठिकाणी एकटीच का निघाली होतीस, जिथे तिथे तुझी डॅशिंगगिरी करायची काही गरज आहे का, प्रत्येक ठिकाणी तुला शहाणपणा करायची गरज असते का, एकटी तू गेली, तुला कळत कसं नाही, तू माझी जबाबदारी आहे आणि तुझी ही काळजी घेणं हे माझं परम कर्तव्य आणि तेच तुम्हाला करू देणार नाही आहेस का. ती त्याला सॉरी म्हणते. तितक्यात तिथे सुप्रिया येते. सुप्रियाला इतका आनंद होतो ना ईश्वरीला शुद्धीला आलेला पाहून, तिला घट्ट मिठी मारते. मग नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की पुढील भागामध्ये इथे अर्णव सांगतो की तुझी तब्येत चांगली राहण्यासाठी, तू सुधारण्यासाठी मी इतके मोठे न्यूरोलॉजिस्ट आणि इतके मोठे मोठे डॉक्टर आणले, तुझी आता हेच काळजी घेणार, ते डाएट सांगतील तसं करायचं. तर ती म्हणते हे झालं माझे मेंदूसाठी आणलेले डॉक्टर, पण आता माझ्या हार्टचं काय, माझ्या हार्टसाठी कुठले डॉक्टर आणणार. तो म्हणतो व्हॉट. आता इथे ईश्वरीचा इशारा अर्णवला कळत नाही आहे म्हणून ती त्याला म्हणू लागते की मला तुझ्याशी बोलायचंच नाही, रागवते आणि उशीवर डोकं ठेवून दुसरीकडे तोंड करून झोपी जाते. ती झोपी गेल्यानंतर अर्णव तिच्यासाठी छान व्हॅलेंटाईन डेचं इतकी सुंदर अशी सजावट करतो. तिला जाग येते. ती उठून पाहते तर अवतीभोवती इतकी सुंदरशी फुलं असतात, सजावट असते. ते हॉस्पिटल नसून जणू काही एखादं हॉटेलचं ठिकाणच आहे असं वाटू लागतं. आणि तिच्यासमोर एकदम हार्ट शेपमधला छान प्रकारे बनवलेला केक इथे अर्णव घेऊन येतो. तिला तो केक कापून भरवतो. तिला इतकं छान वाटत असतं आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे अशी त्या बायकोला तो शुभेच्छाही देतो. या सगळ्या गोष्टीने ईश्वरीचं मन भरून येतं. आता ह्या दोघांचं प्रेमाचं नातं पुढे कसं वळण घेतं हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.